नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. काय म्हणताय तुम्ही? वाळवणाच्या पदार्थांना सुरुवात केलीत की नाही? आज मी तुम्हाला मस्त अशा उपवासाच्या पापड्या दाखवणार आहेत, ज्यात तुम्हाला कष्टही कमी आहे आणि वेळही कमी लागतोय. तर बघा, इथे मी साबुदाणा एक पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्यात आपल्याला आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी अतिशय कमी प्रमाणात आपल्याला वापरायचं आहे, जेणेकरून आपला जो साबुदाणा आहे तो चिकट होत नाही. यामध्ये आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की साबुदाणा भिजत घालत असताना त्यात पाणी खूप कमी घालायचं आहे, म्हणजे साबुदाण्याच्या किंचित सवर आपल्याला पाणी घालायचं आहे. या पद्धतीने साबुदाणा भिजायला हवा. एकदम मोकळा सुटसुटीत असा हा साबुदाणा भिजायला पाहिजे, म्हणजे मग आपल्या ज्या पापड्या आहेत त्या खूप छान बनतात. इथे मी जवळजवळ 1 टेबलस्पून इतकं मीठ घेतलेले आणि ते आपल्याला यात मिक्स करून घ्यायचं आहे. या ज्या पापड्या आहेत त्यांना फक्त 2च गोष्टी लागतात. बघा, इथे आपल्याला साबुदाणा आणि मीठ लागणार आहे. इतर कुठल्याही गोष्टी आपल्याला या पापड्यांना लागत नाही. तरीसुद्धा या ज्या पापड्या आहेत त्या खूप छान बनतात. ज्यावेळी आपण वाळून ह्या तळतो तर त्या जवळजवळ साईजने डबल होतात आणि चवीला खरंच खूप छान लागतात. इतर पापड्यांपेक्षा या ज्या पापड्या आहेत त्या माझ्या फेवरेट आहेत, कारण त्या बनवायलाही खूप सोप्या आणि बनतातही खूप फास्ट. बघा, आता इथे मी आपल्याकडे जे प्लास्टिकच्या बरण्या असतात त्यांची झाकणं काढून घेतलेली, त्याला आपल्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. नंतर यात आपल्याला हा जो भिजलेला साबुदाणा आहे तो भरून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने मी संपूर्ण झाकणांना ग्रीसिंग करून घेतलेले. भरपूर असे झाकणं आपल्याला घ्यायचे, साधारण 9-10 तरी घ्यावेत, म्हणजे आपल्याला 2 बॅचेसमध्ये या ज्या पापड्या आहेत त्या बनवता येतात. एक बॅच काढली की दुसरी बॅच आपल्याला ठेवता येते आणि जी वाफ आहे ती वाफ वाया जात नाही आणि पटापट आपलं या ज्या पापड्या आहेत त्या बनवून तयार होतात. गॅसही आपला वाचतो. तुम्हाला जर एकसारख्या हव्या असतील तर तुम्ही एकसारखी झाकणं घेऊ शकतात, म्हणजे आपल्या ज्या पापड्या आहेत त्या एकसारख्या बनतात. आता बघा, या पद्धतीने मी हा जो साबुदाणा आहे त्या झाकणांमध्ये भरून घेतलेला आहे. आणि एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की खूप दाटसर असं आपल्याला हे भरायचं नाही आहे. तुम्ही जर हा साबुदाणा दाट भरलात तर त्या पापड्या वाळण्यास वेळ लागतो आणि तळतानाही त्या अशा जास्त फुगत नाही. म्हणून या ज्या छोट्या छोट्या मी टिप्स तुम्हाला सांगते त्या नक्की फॉलो करा. तुमच्या ज्या पापड्या आहेत त्या खूप छान बनतील. बघा, सुटसुटीत असं आपल्याला या झाकणांमध्ये साबुदाणा भरून घ्यायचा आहे. खूप जास्त दाट त्या आपल्याला करायच्या नाही. उगाचच गर्दी आपल्याला साबुदाण्याची या झाकणांमध्ये करायची नाही आहे. मोकळ्या या पद्धतीने तुम्ही टॅप करून देखील हा जो साबुदाणा आहे तो झाकणामध्ये व्यवस्थित सेट करून घेऊ शकतात. बघा, आता संपूर्ण झाकणांमध्ये याच पद्धतीने मी साबुदाणा भरून घेणार आहे. नंतर आपण एक चाळणी घेतलेली आहे, त्या चाळणीमध्ये आपल्याला हे जी झाकणं आहेत ती ठेवून घ्यायची आहेत. एका पातेल्यामध्ये ऑलरेडी मी पाणी गरम होण्यास ठेवून दिलेलं आहे. या चाळणीमध्ये आता हे जे झाकणं आहेत ते मी ठेवून घेणार आहे. तर अगोदर साईडने मी संपूर्ण मोठी झाकणं ठेवून घेणार आहे, म्हणजे मध्ये आपल्याला एक छोटं झाकण ठेवण्यासाठी स्पेस तयार होते. त्यात एक छोटं झाकण आपण ठेवून घ्यायचं आहे. आता ही जी चाळणी आहे ती आपल्याला वाफ आलेल्या पातेल्यावर ठेवून घ्यायची आणि त्यावर आपल्याला एखादं मोठं झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी फक्त आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. खूप झटपट अशा ह्या पापड्या बनवून तयार होतात. अजिबात कुठेही त्या चिकटत नाही आणि 100% तुम्हाला त्या फुलप्रूफ रेसिपी आहे ही. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे. 5च मिनिटामध्ये मी आता हे काढून घेणार आहे. तर बघा, आपल्या ज्या पापड्या आहेत त्या शिजून तयार झालेल्या आहे. आता तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या कागदावर किंवा मग साडीवर देखील तुम्ही या पापड्या टाकून घेऊ शकतात. खूप पटकन अशा ह्या ज्या पापड्या आहेत त्या निघतात. चवीला अप्रतिम, बनवायला अतिशय सोप्या अशा ह्या पापड्या आहेत. तुम्ही ही जी रेसिपी आहे ती नक्की ट्राय करायची. बघा, आता त्या मी इथे एका साडीवर टाकून घेणार आहे. बघा, किती पटकन निघत आहेत. कुठलीही डिफिकल्टी तुम्हाला या ज्या पापड्या आहेत त्या काढताना येत नाही. फटाफट या पापड्या बनवून तयार होतात. रेसिपी आवडली तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका.